नमस्कार अमरावती। अमरावती शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून जयंत विठ्ठल बंदीवान यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। माजी मंत्री काँग्रेस नेते डॉक्टर सुनील देशमुख यांनी काँग्रेसचे दुपट्टे देत जयंत बंदीवान व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत सन्मान केला। राष्ट्रवादी पक्षात न्याय न मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया जयंत बंदीवान यांनी दिली। आदरणीय डॉक्टर सुनील देशमुख यांनी मला काँग्रेस पक्षातून उमेदवारी घोषित केली आहे। कोणत्या पक्षातून आपण या ठिकाणी आता पक्षामध्ये प्रवेश करताय? मी एनसीपी मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। नाही, आधी कोणत्या पक्षात होते? राष्ट्रवादी एनसीपी मधून का पण तिकडे आपल्याला तिकीट मिळाले नाही काही करणाऱ्यांची? नाही, असं काही नाही। शहराच्या विकासाचा विचार करून मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। यावेळी आमदार संजय खोडके यांचे जवळचे चेतन ठाकूर यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला। जयंत बंदीवान यांच्या प्रवेशामुळे रुक्मिणीनगर प्रभागासह इतर प्रभागांमध्ये काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचा विश्वास डॉक्टर सुनील देशमुख यांनी व्यक्त केला। जोरदार आणि दमदार युवक कार्यकर्ता जयंत विठ्ठलराव बंदीवान ज्यांनी या परिसरामध्ये खूप चांगलं सोशल काम केलेलं आहे, ते आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे। या परिसरातील सुखादुःखामध्ये, लोकांच्या सुखादुःखामध्ये 24 तास त्यांना मदत करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाचा, अशा या युवा नेत्याचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यामुळे काँग्रेसची शक्ती या प्रभागामध्ये आणि अमरावती शहरामध्ये अजून वाढलेली आहे। या युवकांनी आमच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे त्याचा कुठेही विश्वासाची हानी होणार नाही, त्याचा विश्वासघात कुठे होणार नाही आणि त्याला काँग्रेस पक्षामध्ये योग्य संधी देऊन एक त्यांचं जे उभरतं नेतृत्व आहे त्याच्या मागे काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभं राहून हे जे उभरतं नेतृत्व आहे ते उभरतं नेतृत्व येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याचा गांभीर्याने आणि सिरियसली विचार करणार आहोत। या जे जयंत आहेत यांच्यामुळे या परिसरातच नव्हे तर या परिसराला लागून असलेले जे प्रभाग आहे त्या प्रभागामधलेही युवक त्यांच्या नेतृत्व मानणारे असल्यामुळे आम्हाला असं वाटते की त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जा, नवीन हिम्मत आणि नवीन उत्साह लोक कार्यकर्त्यामध्ये आलेला आहे। मी त्यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना ही ग्वाही देऊ इच्छितो की त्यांच्यावर मोठी जबाबदारी आम्ही येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षातर्फे आम्ही टाकणार आहोत। जयंत कोणत्या पक्षामध्ये आहे? आता असं आहे की आज देशाची अशी परिस्थिती आहे, कोण कोणत्या पक्षात आहे, तर रात्री कोणत्या पक्षात होता, सकाळी कोणत्या पक्षात होता। भारतीय जनता पक्षाला कमरेच्या खाली शिवे देणारे, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे ते लक्तर ओढणारे आज मंत्री आहेत त्या पक्षामध्ये। त्याच्यामुळे काल ते कुठे होते हे करण्यापेक्षा आज जर त्यांना असं वाटत असेल की या अमरावती शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षच हा सर्वात चांगला पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत आपण जर राहिलो तर आपल्या परिसराचा सोडा, आज हमालपुरा आणि हा जो भाग आहे अत्यंत मागासलेला भाग आहे। तिथे अत्यंत त्याला कसं असं म्हणतात की समाजातल्या कष्टकरी लोक तिथे राहतात। त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सामोरं जाऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी एका चांगल्या कार्यकर्त्याची आम्हाला गरज होती, एक चांगल्या नेत्याची आम्हाला गरज होती आणि त्या जयंत बंदीवानच्या रूपाने तो चांगला नेता आज आमच्यामध्ये आलेला आहे आणि तो कोणत्या पक्षात होता हा आता गैरलागू आहे। आज ते काँग्रेस पक्षात आले आहे आणि काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेवर ते काम करते, याबाबतीत आमच्या मनात कोणतीही शंका नाही।